भारतात एका नवीन पार्टीचा जन्म झालाय. होय, आपण खरं ऐकताय. आणि हीच पार्टी भाजप, काँग्रेस व आम आदमी पार्टीलाही मागे टाकून सोशल मीडियावर या सगळ्यांपेक्षा जास्त फॉलोअर घेऊन पुढे जाणारी पार्टी ठरते. तर कोणती आहे ही पार्टी? तर या पार्टीचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. आता हे नाव ऐकून तुम्ही थोडेसे दपकलेले असाल. पण तुम्हाला सांगतो की ही पार्टी भाजप आणि काँग्रेस यांच्या सोशल मीडिया पेज पेक्षाही जास्त फॉलोअर्स 8 दिवसात गेन केले आहे. तर ते कशा प्रकारे आणि या पार्टीचा संस्थापक कोण आहे, या पार्टीत सामील व्हायच्या काय अटी आहेत व या पार्टीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यात त्यांनी कुठली आश्वासने दिली आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ओंकार आणि आपण जाणून घेतोय कॉकरोच जनता पार्टीबद्दल. या कॉकरोच जनता पार्टीने गेल्या 8 दिवसात सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घातला. आज आपण जर बघायला गेलो तर भारतीय जनता पार्टी, जो की जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यालाही सोशल मीडियावर ओव्हरटेक करून व काँग्रेसलाही सोशल मीडियावर ओव्हरटेक करून आतापर्यंत या कॉकरोच जनता पार्टीचे 1,90,00,000 अधिक फॉलोअर्स सोशल मीडियावर झालेले आहेत. पण मग या कॉकरोच जनता पार्टीचा जन्म कसा झाला? तर त्याचं झालं असं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी एका खटल्याचा निकाल देताना त्यामध्ये उदाहरण दिले की भारतातील काही बेरोजगार तरुण हे पॅरासाइट सारखे असतात, ते कॉकरोच सारखे असतात, की जे परावलंबी असतात, की जे काही न करता दुसऱ्याच्या जीवावर जगत असतात. असे उदाहरण दिल्यानंतर अभिजित दिपके नावाच्या एका तरुणाने सोशल मीडियावर भारतीय तरुणांना कॉकरोच म्हटल्याबद्दल कॉकरोच जनता पार्टी या नावाने पक्ष उभा केला व त्यात त्याने जॉईन होण्यासाठी काही अटी घातल्या व जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला. अशा प्रकारे या पार्टीचा जन्म झाला. कॉकरोच जनता पार्टीचा सदस्य होण्यासाठी काहीतरी अटी आहेत. त्या 4-5 अटी कुठल्या त्या आपण जाणून घेऊयात. तर त्यात पहिली अट अशी आहे की कॉकरोच जनता पार्टीचा सदस्य होण्यासाठी तुम्ही बेरोजगार असणं आवश्यक आहे. त्यात दुसरी अट अशी आहे की तुम्ही आळशी असाल तरी तुम्ही या पार्टीचे सदस्य होऊ शकता. त्यात तिसरी अट अशी आहे की दररोज तुम्ही कमीत कमी 11 तास सोशल मीडियावर ऑनलाईन असायला हवे, तर तुम्ही या पार्टीचे सदस्य होऊ शकता. आणि चौथी अट अशी आहे की तुम्हाला तुमच्या अन्यायाविषयी जर आवाज उचलता येत असेल, सिस्टीमशी प्रश्न करता येत असतील, तर तुम्ही या पार्टीचे सदस्य होऊ शकता. या पार्टीने स्वतःचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला आहे व त्या जाहीरनाम्यात काही आश्वासने देण्यात आले. ती आश्वासने कुठली ते आता आपण जाणून घेऊयात. तर पहिलं आश्वासन आहे, सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभेची जागा मिळणार नाही. त्यानंतर जर एखाद्या वैध व्यक्तीचा मतदार यादीतून नाव वगळलं किंवा त्याला मतदानापासून वंचित ठेवलं, तर त्या राज्यातील मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई केली जाईल. कारण एखाद्या मतदाराला मतदानापासून वंचित ठेवणं म्हणजे हे काय दहशतवादापेक्षा कमी नाही, असं या पक्षाचं मत आहे. त्यानंतर तिसरं जे आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं आहे ते महिलांना संसदेत 50% आरक्षण देण्यात येईल आणि तेही खासदारांची संख्या न वाढवता. म्हणजे आता जो काही महिला आरक्षणाचा मुद्दा गाजला होता त्याला धरून हे आश्वासन आहे. त्यानंतर चौथं आश्वासन हे आहे की मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे जे न्यूज चॅनल्स आहेत त्यांचे जे लायसन्स आहेत ते रद्द करण्यात येतील व त्यांचे जे अँकर्स आहेत त्यांच्या देखील अकाउंटची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर पाचवं जे आश्वासन आहे की एखादा आमदार किंवा खासदार यांनी जर पक्ष बदलला तर त्यांना निवडणूक लढवण्यापासून बंदी केली जाईल व 20 वर्ष, पुढील 20 वर्ष ते कुठल्याही संविधानिक किंवा सार्वजनिक पदावर राहणार नाही, असं या पार्टीच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांमध्ये सांगितलं आहे. तर आपल्याला या कॉकरोच जनता पार्टीबद्दल काय वाटतं? ही कॉकरोच जनता पार्टी खरंच भविष्यात निवडणुका लढवेल का? किंवा परिवर्तनाचा कुठला भाग बनेल का? ही कॉकरोच जनता पार्टी कुठल्या तरी बाहेरील देशातील षडयंत्र आहे? याबद्दल आपण काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.